हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज नाश्त्यामध्ये बनवलेला आहे चटणी आणि ढोकळा. तर हे जे ढोकळे आहे इन्स्टंट ढोकळे आहे. हे रवा आणि बेसनापासून बनवलेले आहे. झटपट बनतात आणि खायला पण खूप टेस्टी वाटतात. तर माझ्या घरी आलेली आहे माझी नणंद. तर हे बघा तुम्हाला दाखवते, एकदम मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत. जसे मार्केटचे असतात ना, सेम तशाच प्रकारे झालेले आहेत. नाश्त्यासाठी बनवलेले मी ढोकळे आणि चटणी. तर माझ्या नणंदला ढोकळे खूप जास्त आवडले. तर त्या मला विचारत आहे की कसं काय बनवलं, यामध्ये काय काय ॲड केलेलं म्हणून. तर तेच त्यांना मी सांगत आहे. तर फ्रेंड्स, खरोखरच खूप टेस्टी झालेले आहेत. तर याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत पण शेअर करेल. बेबी अजूनपर्यंत झोपलेलीच आहे, अजून उठायचीच आहे ती. तर आज मी लंचमध्ये बनवणार आहे माझ्या नंदीची फेवरेट भाजी. तर त्यांना ना फणसची भाजी खूप जास्त आवडते, तर म्हणून त्यांच्यासाठी स्पेशली फणस बनवत आहे. तर मी इथे ना आधी फणस फ्राय करून घेते. तर तेलामध्ये मी फणस टाकलेली आहे आणि आता इथे थोडंसं हळद आणि मीठ टाकत आहे. हळद आणि मिठामुळे फणसला छान कलर आणि चव पण येत असते. तर आता हे छान मिक्स करून खायचं. जर आपण हळद किंवा मीठ टाकलं नाही तर फणसना एकदम खाताना फिके फिके वाटतात. म्हणून मी थोडं एक तर कलर छान यावा यासाठी म्हणून हळद टाकलेली आहे आणि चव फणसला छान यावी यासाठी म्हणून मीठ टाकलेलं आहे. तर आता हे ना कमी फ्लेमवरती फ्राय होऊ देईल. आणि आता मी मसाला बनवत आहे. तर मसाला बनवायसाठी इथे मी 3 कांदे घेतलेले आहे, 1 टमाटर आणि लसूण घेतलेला आहे. तर माझ्याकडे जी फणस आहे ना फ्रेंड्स, ती अर्धा किलोची आहे. तर अर्धा किलोच्या हिशोबाने मी मसाला बनवत आहे. तर 3 कांदे कट करून घेतलेले आणि आता टमाटर कट करत आहे. आपल्याला मसाला कसा ना बारीक करायचा असल्यामुळे मी टमाटर किंवा कांदे खूप बारीक केलेले नाही, कारण आपल्याला वाटावंच लागेल त्याच्यासाठी. थोडेसे जाड कट केले तरी चालेल. आणि इथे आता लसूण घेतलेलं आहे, तर लसूण पण सोलून घेते. माझ्याकडे कसं ना अद्रक आणि लसूणची पेस्ट मी आधीच करून नाही ठेवत. भाजीसाठी किंवा कुठल्या पण रेसिपीसाठी पाहिजे असली तर मी ना वेळेवरतीच बनवते. हे लसूण कसे थोडे मोठे असल्यामुळे ना लवकर शिलून पण होतात. तर मी काही पाकळ्या लसणाच्या शिलून घेतलेल्या आहे आणि आता इथे अद्रक पण घेतलेलं आहे. तर अद्रक पण शिलून घेतलेलं आणि असं बारीक कट करून घेते. म्हणजे मिक्सरमध्ये जेव्हा आपण बारीक करू ना तेव्हा ते अद्रक ना छान पिसलं जातं. इथे बघा, हे जे फणस आहे हे सुद्धा छान फ्राय झालेले आहे. तर आता मी हे काढून घेते. बघा, याला छान कलर आलेला आहे. तर मसाला बनवण्यासाठी त्याच पॅनमध्ये मी कांदे टाकलेले, दालचिनीचा तुकडा टाकलेला, लसूण टाकलेला, 1 चम्मच मी धना टाकलेला, 1 चम्मच जिरा, त्याच्यानंतर अर्धा चम्मच सोप टाकलेलं, काळी मिरी टाकलेली 3, अद्रक पण यामध्येच टाकून दिलेलं आणि टमाटर पण टाकलेलं. आता हे कमी फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे. तर हे जे कांदे वगैरे आहेत ना, हे हलके सॉफ्ट होतपर्यंत आपण भाजून घेऊया. याला खूप जास्त जळतपर्यंत भाजायचं नाही आहे, नाहीतर ना मग भाजीचा टेस्ट चांगला वाटत नाही. तर असं हलकं आपल्याला हे भाजून घ्यायचं होतं. तर आता थंड झाल्यानंतर मिक्सरमधून मी वाटून घेत आहे. तर आता हे थोडं थंडच झालेलं आहे. यामध्ये थोडं पाणी टाकून आता हे एकदम बारीक अशी आपल्याला ना पेस्ट पाहिजे. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते. जर वाटलंच तर तुम्ही यामध्ये ना कोथिंबीर पण ॲड करू शकता. माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे मी कोथिंबीर नाही टाकली. तर आता परत त्याच पॅनमध्ये आपण आता भाजी बनवत आहे. तर ऑइल टाकलेलं आणि इथे 2 तेजपत्ता टाकून दिलेले आहे आणि जो आपण मसाला बारीक केलेला आहे ना तो यामध्ये टाकून द्यायचा. जेव्हा आपण मसाला बारीक करतो तर हा मसाला ना एकदम छान असा बारीक व्हायला पाहिजे, म्हणजे असे मसाल्याचे दाणे वगैरे तोंडाला लागता कामा नये. तर एकदम स्मूथ अशी पेस्ट झाली पाहिजे, तेव्हाच मसाला पण छान बनतो. आणि तुम्हाला जर मग ग्रेव्ही बनवायची असेल तर मग तुम्ही ग्रेव्ही पण बनवू शकता. तर मसाला छान मी ना एकदम कमी फ्लेमवरती पकू दिलेला. आणि इथे 2 चम्मच मी तिखट टाकलेलं, गरम मसाला टाकलेला आहे 1 चम्मच आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर इथे जो मी गरम मसाला टाकलेला आहे हा माझ्या घरचाच बनवलेला गरम मसाला आहे.
तुमच्याकडे गरम मसाला हा घरगुती नसेल तर तुम्ही मार्केटवाला पण यूज करू शकता। तर आता हे एकदम कमी फ्लेमवरती छान पकवू देत आहे, मी झाकून ठेवलेला आहे। तर मसाला जो आहे ना तो छान पकला गेला पाहिजे आणि जेव्हा छान पकला जातो ना तेव्हाच भाजीला छान चव येते। तर हे बघा तुम्हाला तेल वरती आलेलं दिसत असेल, साईडनी पण तेल दिसत असेल। तर आणि कलर वरून पण आपल्या लक्षात येतो की मसाला छान पकलेला आहे। मसाला छान पकल्यानंतर इथे मी टाकलेले फ्राय केलेले फणस आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे। तसं आपण जेव्हा फ्राय केलं होतं ना तर यामध्येच जे फणस आहे हे थोडे पकल्या केलेले होते। तर आता आपल्याला खूप जास्त असं पकवण्याची गरज नाही आहे। जर फणस कोवडी असेल तर ती लवकर पकल्या जाते, पण खूप जास्त अशी मोठी फणस असते ना तर त्याला पकायला थोडा वेळ लागते। तर फणस छान पकल्यानंतर मी इथे पाणी टाकत आहे, कारण भाजीमध्ये थोडी ग्रेव्ही पाहिजे होती। तुम्हाला जर सुकी पाहिजे असेल तर तुम्ही सुकी पण खाऊ शकता, पण मला भाजी ग्रेव्हीवाली पाहिजे होती म्हणून त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं। तुम्हाला जर फणसची भाजी लवकर बनवायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये जर बनवली ना तर भाजी लवकर बनवून तयार होते। फक्त एवढं की खूप जास्त शिट्ट्या होऊ नाही द्यावं लागत, नाही तर एकदम ना फणस गलून जातात, मग ते खायला बिलकुल चांगले नाही वाटत। म्हणूनच मी ना पॅनमध्ये बनवली। तर आपली भाजी छान पकलेली आहे, त्यामधला एक पीस मी तुम्हाला कट करून दाखवला होता। तर छान पकलेलं असल्यामुळे आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर दही ॲड केलेलं आहे। दहीमुळे ना फणसला खूपच छान टेस्ट येतो, म्हणजे जी ग्रेव्ही बनते ना फ्रेंड्स खूप छान टेस्टी वाटते। फक्त एवढं की दही टाकायच्या वेळेस ना गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग वरून टाकायचं, नाहीतर तुम्ही गरममध्ये टाकाल तर ना दही कसं ना एकदम फाटू शकतं आणि मग भाजी दिसायला पण चांगली नाही वाटणार। तर म्हणून मग मी शेवटी टाकलेली होती। तर हे बघा आपली मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे। तर आज लंचमध्ये आहे फणसची भाजी, चपाती, वरण आहे आणि भात बनवलेला आहे। तर टेस्ट करून पाहते की भाजी कशी झालेली आहे। तशी बघून तर छानच दिसत आहे, पण मी खाऊन पण बघितली तर भाजी खरोखरच खूप छान झालेली होती। आणि कसं दुपारी मला लंच बनवायचं होतं तर थोडी घाई गडबडीमध्ये स्वयंपाक करत होती, कारण माझ्या नंदीला पण भूक लागलेली होती त्याच्यामुळे। तर या फ्रेंड्स जेवण करायला मस्त अशी झणझणीत भाजी झालेली आहे। तर नंतर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।